आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. लाडका भांजा आहे माझा. काय रे भांजे, ती शक्ती सुखरूप कशी आली घरी? तुझ्या बायकोला तर जादूटोणा करता येतो ना, तीही हारली का आदिशक्तीच्या पावर समोर? प्रिन्स, अरे मी कालपासून तुला किती फोन करत होती, एकही फोन उचलला नाहीस. मी किती टेन्शन मध्ये आली. माझा जीव नुसता वर खाली झाला. आणि तुला माझा फोन उचलायचा नव्हता तर एक मेसेज तरी करायचाच ना मला. बस, तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला जन्मला नाही आलाय प्रिन्स. आता मी काय सांगतोय नीट ऐकायचं. या घरात खड्डा खणायचा आहे. हे काय नवीन खड्डा? आणि तो कशासाठी बाप्पा? चेटकोबानी सांगितलंय. मैत्री आणि तिच्या कुटुंबाला संपवायचं असेल तर या घरात खड्डा खणून मंतरलेली बाहुली पुरावी लागेल. अशक्य आहे. अरे प्रिन्स, एवढा मोठा आघात झाला तुझ्यावर तरी तुला वाटतं की तुझा प्लॅन यशस्वी होईल म्हणून? हो प्रिन्स, अबे भांजे, तुझ्या बायकोले तो चेटकोबा का फेटकोबा तो काय पण सांगून राहतो आणि तू त्याच्यावर विश्वास ठेवून राहतो ना. अबे स्वतःच्या नावाला तरी जाग ना. प्रिन्स, अरे घरामध्ये इतकी माणसं आहेत ना की साधी सुपारी कातरली ना तरी सगळ्यांचे कान टवकारतात आणि तू म्हणतो इथे खड्डा खाण्याचा आहे. आणि त्याच खड्ड्यात तो यश आणि ती मैत्री आपल्या सगळ्यांना गाडून टाकेल ना. नाही नाही नाही, दुसरा काहीतरी मार्ग शोध बाप्पा. आज उपाय आहे. आपण प्रिन्स, माझ्या लाडक्या भांजा, म्हणजे तू आता एक खड्डा खोदणारच आहे ना. मी म्हणतो 4 खड्डे खोदून टाकणार. नाही म्हणजे आपला प्लॅन फसला आणि आपण पकडले गेलो तर त्या खड्ड्यामध्ये आपणच आडवे होऊ ना. मस्करी सुचते. मग मी सांगितलेलं करायचं काय? करू पटकन चाल. एवढा वेळ दार वाजवतोय, ऐकू येत नाहीये? भांजे, अरे मी ते बाथरूमला गेलो होतो ना. मी तर सॉंग्स ऐकत होते दादा. मी काय करत होती? मी औषधं घेऊन झोपली होती म्हणून ऐकायला आलं.